आज आपण पाहणार आहोत मसूरची डाळ कशी बनवायची। आता आपण 1 वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे। त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला 1 टोमॅटो आणि 1 कांदा। आता आपण ही डाळ धुवून घेऊया आणि कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेऊया। आता बघा आपण हे कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेले आहेत। आता डाळ ही आपण ही धुवून घेतलेली आहे। आता फोडणीची तयारी करून घेऊया। गॅस चालू करून आपण त्याच्यावर कढई ठेवलेली आहे आणि आता कढई गरम होऊ द्यायची। एकदा कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चम्मच तेल। तर 1 चमचा तेल मी घातलेला आहे बघा आणि आता ते गरम होईल। आणि आता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा त्याच्यामध्ये फोडणीसाठी घालायचा आहे कांदा आणि हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। व्यवस्थित आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। थोडा ट्रान्सफर झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तो परतून घ्यायचा आहे। आता बघू शकता आपण कांदा भाजलेला आहे। आता आपल्याला या कांद्यामध्ये काय टाकायचं आहे तर आपण जो टोमॅटो कट करून घेतलेला आहे तो आता आपल्याला यामध्ये फोडणीमध्ये या टाकायचा आहे। आता हा टोमॅटो टाकलेला आहे बघा आणि आपण हा कांद्याबरोबर परतून घ्यायचा आहे। आता टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। थोडंसं मीठ टाकलं मग ते पटकन टोमॅटो शिजला जाईल। थोडंसं टाकून घ्यायचं आपल्याला मीठ आणि परतून घ्यायचं आहे परत। आता आपल्याला थोडंसं झाकूनला एक वाफ येऊ द्यायचे। आपण झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया। आता बघूया आपलं रेडी झाले असेल बघा। कांदा आणि टोमॅटो पूर्ण शिजलेला आहे। अशा पद्धतीने शिजायला पाहिजे कांदा आणि टोमॅटो। तुम्हाला दाखवते मी जवळून कसा शिजला पाहिजे। अशा पद्धतीने बघा तेल सोडलेलं आहे कांदा आणि टोमॅटोने अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला ड्राय मसाले टाकायचे, भाजायला टाकायचे आहेत। त्याच्यामध्ये मी बघा थोडीशी चवीप्रमाणे आपले तिखट घेतलेलं आहे ते टाकले आणि आता आपल्याला याच्यामध्ये एक सिक्रेट मसाला टाकायचा आहे तो म्हणजे एव्हरेस्टचा किचन किंग मसाला आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। आपण थोडासा टाकायचा आहे, याच्यामुळे भाजीला खूप चांगली चव येते। थोडासा टाकायचा आपण आपल्या चवीनुसार अंदाजाने टाकायचं। आता यामध्ये आपल्याला आपण जी धुवून घेतलेली डाळ आहे ती याच्यामध्ये टाकायची आहे। बघा आता मी डाळ टाकलेली आहे आणि त्या मसाल्याबरोबर डाळ परतून घेतलेली आहे। डाळ चांगली परतून झाली की त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे। सुरुवातीला आपल्याला थोडंसंच पाणी घालायचं याच्यामध्ये आणि परत मिक्स करून घ्यायचं। आपल्याला जेव्हा डाळ सुक्की हवी असते तेव्हा आपण जास्त पाणी घालायचं नाही। जर ग्रेव्ही आपल्याला हवी असेल तर आपण पाणी घालायचं। आता मला वाटतं थोडं पाणी याला अजून हवं आहे म्हणून मी थोडंसं घातलेलं आहे। मी सुक्कीच डाळ बनवणार आहे। आता याच्यामध्ये त्याला वाफ द्यायची नाही, आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे। आणि आता तुम्ही बघू शकता पाणी पूर्णपणे आटलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला मी जवळून दाखवते डाळ
बघा मी अशी सुकी बनवून घेतलेली आहे डाळ. आता त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. ही डाळ आपण ज्वारीची भाकरी किंवा चपाती ह्याच्याबरोबर खाऊ शकतो. लहान मुलांना खूप पौष्टिक अशी मसूरच्या डाळीची भाजी आहे. वरून थोडीशी आता आपण कोथिंबीर टाकूया आणि तयार झाली आपली भाजी, चमचमीत सुकी मसूर डाळ. थँक यू फॉर वॉचिंग.